लोक काय बोलून वर तोंड करून मोकळे होता, आपण आहेच ऐकायला. यांना अजून आपले ना किडेच माहित नाही. इथं सुरुवात आहे. गण त्रास दिलाय मला, म्हणून मला अशी वागायची वेळ आली. मी अशी होते काय पहिले? हा, भांडणं लावून द्यायची आणि बाजूला व्हायचं ना. आपलं बोललं का तोंड दिसत. वातावरणच खराब होईल दिसतं व्याज. काय काळ्या निळे लोक आजूबाजूला सावलीला उभे राहिले का आणखीन वातावरण दाखळते. मन चांगले पाहिजे, बाकी काही नाही जगण्यासाठी. हा मग अगं तुलाच म्हणते मी, मन चांगलं पाहिजे. हा काय हा अगं कशाचं काय लय दलिंदर आहे ते. काय खरंय का? कशी बुकू राहिली मग फोन नाही, फोन आता घेतला. ठीक आहे चल, मी ठेवते फोन. तुला तेवढंच काम आहे, याच्या त्याच्या उठाराट्या करत राहती. हा ठेव. काळे निळे माणसं म्हणते आजूबाजूला, हिचा का लय उजेड पडला का? काय बोलले तुम्हाला? नाव तरी घेतलं का फोन? काळा जरी आहे ना मानावरा, पण तुमच्या सारखा कपटी नाहीये. हा, त्याच्या मी मनात नाव काळ नाही नाही, घेतलं तुमच्या निर्मळ नवऱ्याचं. मनाचा आहे तो. काय बोलत होते आडून पाडून इतक्यात? मी बहिणीसोबत फोनवर बोलत होते. बहिणी सोबत नव्हती बोलत, लगेच फोन घेतला कानाला लावला. तुम्हाला वाटलं फोन बोलती काय? दाखव का फोन होता का नव्हता? हे बा अगं पण मी काय एवढं आडो तेवढं बुकच काय करायचं तुला? दिसलं का हे आधार स्तंभ? रोजच आहे, रोजच अरे जेवण आहे. 2 कलर दिले, हा. डोळे आणि काळे, बरोबर ना? मी काय पण बोलले असं का? बुकायचंच नाही ना, काय गरजच नाही ना. भुकलीच नाही काही. रोजची बोलते अशी आडून पाडून दारात उभी राहती. काय कुत्र्याला शा देईल, काय मांजराला शा देईल, काय असं बोलल तसं बोलल. रोजचं सण करते मी, पण तुम्हाला एक शब्दानी सांगत नाही का? तर दोघांमध्ये भांडणं नको म्हणून. आलं का लक्षात? हा अगे तोंड चांगलं दिलं, बोलायसाठी दिलं देवाना. हा का असं आडून पाडून बोललं? नको बाई नको, मला आहे ना आता खरंच नको नको झाले. हा तुमच्या पुढं तर मा डोकं चालत नाही. आई आई बरं, बाबा कुठे? बाबा नका करू. कुठे येतो चादर कुठे येतो? त्याला बोलव आता, मामा बोलव त्याला इकडे बोलव. तो म्हातारडा बाहेर तसाच. बोलत. त्याच्या आईचा डँकर जावा त्याचे. त्याने तर आतापर्यंत धरलं लावून नाही तर यायचं काला तोंड पाहिलं. माई सून माई लहानी सून माई लहानी सून सारखं त्या लहानी ये सुनाच्या इकडे बाहेर ये. गुणगान बाहेर गात ये. राहतो. काय बोलू मला? जेवायला बोलावलं बाहेर. वाढून ठेवले, खातो का? नाही भाऊ. अरे खाता आतापर्यंत खाता आला ना. भाजी माझी भाजी होती बाया पडतो का बटाट्याची. सोन्याच्या बार. हम्म. मस्त बटाट्याची भाजी. शांती मग अशा तरीच्या भाज्या द्यायची तर का तिचं नाव नाही काढलं का? मा शांतानी लय भारी कालवण करायची आणि मला जेवायला द्यायची. ही 2 दिवसापासून आली ही लवंगी मिरची तर काय सासरा तिचं गुणगान गातो मोठा. आपल्याला ज्याची खावा पोळी त्याची वादावाद टाळी. आणि आमच्या पोळ्या खाल्या, आमच्या बरं टाळ्या नाही वाजवल्या कधी तुम्ही. हा तोंडावर हिच्या बरं टाळ्या वाजित्या, तिच्या कसं पुढं पुढं करीत्या. शांतीच्या कधी पुढं पुढं केलं नाही. हा इकडं झाडून काढील म्हातारा, चपल बुट उचलून ठेवितो, इकडची वस्तू तिकडे ठेवितो. मा घरात केलं का कधी इकडूनच्या इकडं? त्याच्यासाठी सांगतो तोंडावर. तो जर तोंड आवरलं ना तर तो मध्ये येईन मी. हा काय येतो इकडे? नको आमच्या येतो रे. येऊच नका आमच्याक. अरे लय खोटाड आहे तो. माझ्याविषयी तितकाच जळतो ना. लय कपटी हा. हा. हा, याचं वाटोळं आहे. हा काय सावतर मूल आहे का? याला का तुम्ही जन्म देईल नाही आईचा का? डँकर का वाटलं? हा हा? शोभत का याला बोल नाही? बरोबर आहे ना, मग तुम्ही जन्म नाही दिला का त्यांना? म्हणजे तो माल काऊन माल वाढ उड केले काय? अरे नाही बाबूराव, नाही तसं. या बाय मी मगाशी बोललो ना, ज्याची खावा पोळी त्याची वादाव टाळी. खरंच रत नाही माझी सून. म्हणजे आता 2 दिवसापासून का? हा 2 दिवसापासून नाही अगोदर. अरे 4 थेंब डोळ्यात टाकी ती 4 वेळेस, माहितीये का? मी म्हणलं ते भाजी भाकर करून घालती. मला काय बोकंडी घेऊन जायचं का? ही प्रॉपर्टी म्हणजे टाकीत होती का? काय टाकीत होती? एवढे दिवस कोणी पोचलं तुम्हाला? हा पोचलं ना. त्यांचं लग्न व्हायला नव्हतं तेव्हा कोण भाकरी हा, थापायचं नुसती तुम्हाला? वाचा 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 जेवायला बसलं तरी ते झोपायच्या टायमाला तेच. मी वैतागून गेलो. बरं झालं मासून आणि माझी बाजू पत्करली ना. आता मरेपर्यंत मी इथंच राहणार आहे भाऊ. हा रा रा हा, हा. तुमच्या घबाडासाठी सांभाळीते ती. नाही, तुम्हाला नाही. फुकट नाही सांभाळती. खात्यावर पैसे किती धावल्या? खात्यावर इथं नुसती त्याच्यावर नजर रे. अरे किती? म्हाताऱ्याच्या खात्यावर एवढे पैसे ऐकायला किराणा तुला? किराणा आणायला 5-5, 10-10 हजार अरे. काढून देतो. आपल्याला दिला का कधी 1 हा? रुपया म्हाताऱ्याने? तो दमली का बायको पोरं पोचली? तुला सोडणार नाही मी. हो का? तुला सुटाळे सोडणार सोडा घाबरू नको. हा हा हा. हा. तुला काय वाटतं मग मी लहान सुना मुलायचं? अरे देईल मी बी तुला अर्ध देईल, हिला अर्ध हा, मग ते- देईल. इथं तोंड पाहिजे ना. देईल नाही, हा? द्यावाच लागणार आहे तुम्हाला. हा. हा काही सावतर मूल नाहीये. हा? नरकात जाशील ना. बापाला आरे कार्य करतो हा, डागऱ्या नाही. म्हणतो. हा
जाऊ दे गेला तो. डांगऱ्या म्हणतो का आणि बापाला कळत नाही का एक सुनाला जवळ करायचं आणि दुसरीला बाजूला लोटायचं हा वागणं तर शिकू, वागणं. सासऱ्याला दोन्ही सुना दोन्ही मुली सारखे राहत्या तुम्ही आम्हाला पाण्यात पाहते मग अरे आम्ही सारखी नाही ना. तशीच वागणूक देऊ आम्ही बी तुम्ही तुम्हाला आजपर्यंत काय केलं मस्त पाण्यात केलं मस्त बघायला. केलंय तू काय तू केलं? नको बोलूच नको तू कस काय हा. बोलू नको? मग दोन माझ्यावरूनच दिवसा- चाललं नाही, नाहीये. दोन मी जाऊ का दिवसापासून बाहेर निघून भाऊ तुम्ही सांगा जाऊ हा. का निघून तुमचा नाही, भाऊ नाही. सांभाळा आणि सगळं इथं सांभाळून घ्या. नको नादी लागू माझ्या तुझ्या माझ्यामुळे घरामध्ये. चाललं नाही तो सगळं नवऱ्याला बोलून घे. आणि तो नवरा ठरवी तुला ठेवायचं का ठेव. आम्ही कोण सांगणार? पण तुम्हाला तेच पाहिजे ना मीच इथं नकोय ना अरे मीच गप निघून ना, तू जाते. कायला बोलत तिची? मीच निघून आपल्याला जाते. वाटू घ्यायचंय ना वाटू घ्यायचंय ना हा? ऐका मामा तोंड बंद सगळं करणार आहे नावावर का करून तू? देते तू तोंड बंद करणार आहे का आता मा तोंड बंदच आहे तोंड जर बंद केलं तर वाटणे होती बंदच आहे हा शांत राहायचं मोठी कावटाला करी ती मी जाऊ का बघितलं का माहेराला? शब्द वापरू राहिली हा, एक माहेरा- गप ना. माहेराला जाऊ का म्हणती जात तर नाही जाऊ का माहेराला तर तुला आम्हाला तेच पाहिजे का? आम्हाला का भेव तुला दाखवू राहिली तेच पाहिजे का? मी निघून नाही, नाही. जायचं? तो तो आहे तू नवऱ्याचा. तुला दिलेलं सांभाळता आहे का? नाही, मी जाते काही निघून. गरज नाही आम्हाला मग सांभाळ आम्ही एवढे दिवस पप्पा आहे ही मम्मी आहे बरं का ही आमची काकू आहे ही आमच्या आजोबा आहे काय भानगड आहे? हे आमच्या आजोबा बरं का? ते पाय पड आजोबाचे. काय अरे करणार? मग कोण हे आहे? आजोबा लय महत्वाचे राहते हा, कोण घेऊन आला? कोण आहे काय विषय विशाल कोणी आमची चुलती शाळेतली पोरगी आहे तू? मम्मीचं नीचं भांडण होत राहतं बरं का नेहमी कोण ग तू हा हे परा कोण आहे ही फिदाडी अगे हे काय पाय ना कोण सुनबाई हो हा, काय भानगड आहे? काय अरे करणार? एवढं करा तुम्ही यांना असं दे ना यांना दे ना होतं. हे पाय ना अगं, अगं, अगं. इकडे तो करून आले काय? हा लव्ह मॅरेज केलं काय केलं काय काय? लव्ह मॅरेज पोर शिकायला पाठवलं बसत ये बरं बघ. झालं, डोक्यात ताण कमी झाला. बाय काकू काय डोक्याला ताण कमी झाला अग बाई खरंच लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज म्हणजे केलं लग्न झालं का लग्न केलं त्यांनी बरं तू चांगलं केलं लग्न केलं पण बघा लय नाकाने कांदे सोलायचे ना आता सून कशी वागून दाखवायची बघायचं पुरीच्या अंगावर कपडे बाबूराव. बघा कसे हे तोंड भावलं तोंड हा. हिचं तोंड भावलं तुझं काय तोंड हा. होतं? बापाला कट डांगऱ्या म्हण. कट पोराला बी कट 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 त्या पोराने बघितली बाहेर पोरगी आणली करून आणि नाकाने कांदे सोलायचे घे जगात आता. कसं- जगात कसं काय हा. आका, आका. हा, चांगलं केलं केलं बाबा, काय? केलं तू काय वाईट नाही केलं बरं द्या केलं का असू केलं जगामध्ये हा हे काय? अरे लाज वाटू दे कोणाला विचारून आणलं तो लगीन करून हं? हा? बाय बाय तुझी माय काय म्हणती हसू केलं का म्हणजे असं काय बोलती नाही हे लग्न करून या बाईला तो कोणामुळे आणलं या बाईला पोरीला नाही पोरगी आहे. हा पोरीला कोणामुळे आणलं तू म्हणजे कोणाला विचारून आणलं तू मला सांग पहिलं हा अरे मुडद्या पारणा भाऊ बांधांचा हसू केलं तो हा लागली लगेच बोलायला टोमणे टामणे द्यायला तुला दामने तुला नाही एक दिले. आहे. तू अशा कटकटीमुळे पोराने लव्ह मॅरेज करून आणलं बरोबर त्याने आहे. घरी सांगितलं असतं मी काय म्हणतो बरं केलं तर मा नाक खाली झालं ऐक मग ना, त्यांनी तुला पहिलं काय घरी सांगितलं करायचंय? असतं तू अशा वागण्यामुळे पोरगी घेऊन आला माहिती आणि का आपण बी काय आमची का पोर आहे ती हा. आमचं दुधला तांदूळ आहे त्याला रजिस्टर केलं आमका भाऊ तू केलं ना चांगलं केलं बरोबर आहे ना चांगलं सुनबाई? केलं मी आणि नाही हिचं म्हणतच तोंड- नाही हिचं तोंड आहे ना पण तुला वाटतं का विशाल तुझ्या माहिती एवढं तोंड मी तुझ्या हाताखाली नांदले नाही पोरगी नांदन वाटतं हा. का तू सांग तुझी बायको ए, नाव काय आहे नांदन तुझं? का इकडे ये थोडीशी. इकडे ये. काही काही थोडंसं राग येते ना. इकडे ये. ए, सुनबाई बस इथे इकडे बस जोडा मात्र शोभून दिसतो आहे ना नाही नाही या बाई, शेवटी पोरगी आपलं रक्त आहे आपलं घर आहे हा, बघ ना कसा जोडा शोभून दिसतो तुला काय विचारायचं ती विचार बाई तुला माहिती का लग्न करून किती पस्तावा झालेला होईल तुला बघ तुझी शब्द आहे माझा 100% पस्तावा होईल लहानी जावे बर का हा, मी आपलं लहानी. लहानी सासू आहे तुझी मी बोलू का बोला 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 मी नाटक तुला सांगतो आता तिला सांगितलं विशालने आल्या लय आल्या तोंड तुम्हाला म्हातारे झाले तरी तुम्हाला त्याला काय खायला नाही आणलं तो. कोणला म्हाताऱ्याला काय- हा ते रताळे बोललेले गाडीवरून काय कसा आडवा बोलतो काय कसा आडवा हे बघ बोलतो आता आले शांत का? बसा शांत बसा हे बघ या घरामध्ये 15 वर्ष होत झाले मला लग्न करून येऊन अजून मला रुपयाचं सुख माहित नाही हा तुझ्या सासूच्या घरामध्ये हे न करू ते न करू साड्या न घालू ही साडी कोण आणली तेल जास्त टाकलं मीठच जास्त टाकलं कधी स्वयंपाकाला का पीठ भिजवताना पोळीला तेलच काऊन लावलं कपडे धुवायला गेले का मग माझी साडी चांगली धुतली नाही इतकी कटाकट आहे काकू, तू काकू, आल्या मी त्या काय म्हणतो? पावलाने निघून जाय नाही तर तुला जीव दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही जर एखादं पोर सोर झालं तर काय करशील तुझं सांग बरं काकू, तुला पोरगं लय चांगलं चांगलं आहे. बोलतो का? कशी पोरगं शिकू घ्या, राहिली निघून का? जाईल आम काय? नवरा घेऊन निघून जाय ही माय बाया सांभाळणार नाही माई सून काय तू सून हा. काय काय शिकू राहिली का हा? एक मिनिट थांबा. काय तिचे कान भरून तुम्ही राहिली? दोघी पण शांत बसा हे बघा सासू माझी हा नवरा माझा आहे हा मला त्यांच्या सोबत कसं राहायचं ते मी माझं बघल बरं, ना. बरं, गेले ना बरं, दात बरं. गेले ना दात घशात तुझा आहे ना काकू बरं हा. चांगली गोष्ट आहे बरं तुला झालं चांगलं आणली समजायचं हा. बरं का
पण तू एवढी समज- काड्या करशील ना, अरे तुझं काड्या वाटलं करशील, तुझ्या माईने आतापर्यंत काड्या करूच हे दिवस आणले. लोकांना पोरी भेटत नाही हा. त्या बिना पैशाची अरे करून उलट चांगले झाले करून आणली, हा. पण तुझ्या मायला नांदता येते का ते बघ आता तू. ते आमच्या तुला आम्हाला माहिती माहिती आहे आहे का? अरे पोर कोणाची आहे? विठ्ठल गंगाधर कांगणे. काय तू दात पाड्या हो हा माझ्या वडिलांना काही पण असं बोलू माझा नका. काळ गेलाय बा. अरे हा माझ्या बी ओळखीचं आहे तेच आहे का? उंच लंबू. आता माझ्या वडिलांनी ना बचाळी बसवली कधी आता 8 दिवस झाले, नवीनच घेतली 1 लाखाची. ए तुझे वडील माझे दोस्त आहे. एक सल्ला सांगू का तुम्हाला? तुम्ही आहे ना लग्न केलं, चांगली गोष्ट केली, पुरी भेटती नाही भाऊ, तुम्ही चांगला एक निर्णय मिनिट घेतला. आता मला जे बोलायचं नाही नाही, ऐका फक्त ना तुम्ही यांच्यात राहू नका, वायली राहा, काय बरं? वायली काय राहा. बरं? शांत बसा तुम्ही. डाचं पाय ना तो सासूच. आम्हाला कुठं राहायचं? आज्या सासरे दे, आज्या सासरे दे, अगं. आज्या सासरे दे, तुम्ही आमचं घर फोडायचं का आज्या करताय सासरे दे. असू पहिले दे नीट ना. बोल, तुझ्या सासूची सासरे दे. काकू दडपण नको आणू तिथं. 1 मिनिट ऐका, आम्हाला कसं राहायचं आमच्या घरामध्ये आम्ही बस धन्य आहे बाई, तू आणि- तुझ्या घराने एवढं सुखी होणार आहे. आता काय विचार चला तुम्ही अण्णा मायला बरी जरा सगळ्याच्या चल. काड्या कर, त्याच्या माझ्या काड्या कर. डोळ्याचं ऑपरेशन झालं, 2 थेंब औषध टाक म्हणतो तुझ्या सासूला, तर टाकीत नाही बर का. तुम्हाला हात दिले देवाने, टाकून मी घ्यायचं. काय काका. म्हणतो, बाबा ओ बाबा तुम्हाला कळतं का काय बोला कोणा पुढं? चल. याच्यावर संस्कार दिसतात. चला अरे घरात. वाटते करायच्या चला वाटते. चला उठा. वाट ना, ए, वाटणे मी जिवंत आहे तोपर्यंत वाटणं बाबा पाहतो. ओ बाबा नडे चला, म्हणून चला, मामा. वाटणं पाहतो. शेती वाटून द्या ना आमची. मामा काका. चला. कष्ट कर कष्ट, शेती आहे ना. मामा. मी मेलं, माझं या पुन्हा मुलाच्याच नावाने करून देतो. आणि तुझ्या इथं तोंडावर फडा 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 बोलत ती, मला बी तो बापाला बी, तो मुर्दा हिला पण बोलल. तो मुर्दा गाडी तुम्हाला करून सल्ला सांगतो, तुम्ही वायली राहा, यांच्यात राहू नका. हा सासरा आहे का हा? घर फोडेपणा करू नका. वायली राहा, समजल तुला मग. हा आम्ही तवाच तवा. सात जन्माचा वैरी आहे आपला हा. बरं, मी काय म्हणतो, का सासरा आहे? आत्या हे जाऊ लईच दे तोंड बरं. दिसत लहान आहे. पाहिलं का किती खोटारडी आई. कायचे काय भरवित होती आई. तुला. मुर्दे जाऊ दे. मी ऐकणार आहे मधली नाही. ऐका दादा मी काय म्हणतो, ते ना तिला मंगळसूत्र घ्यायला बी पैसे नाही माझ्याजवळ. काय? तुम्ही बोलले ना घरी गेल्यावर सोन्याचं करून देतो म्हणून. हा मग तेच मागू राहिलो मी त्यांच्याकडून. अरे बरं, काय ऐका ना. तोंड्या, पण तो कोणाला अरे विचारू? तुला लाज नाही वाटली? कमी कमी फोन करायचा आम्हाला. एक तर घरी असं वादळ पेटेल आणि त्या तू आणला की टाकायला. ते जाऊ द्या, मला मंगळसूत्र करून देणार आहे का तुम्ही ते सांगा. ए बाई थोडी थांब ना दर्शी. सध्या बाजारातलं घेऊ. हा बाजारातला हा काय? हं. 5-50 रुपये घेऊन टाक. ए, हो, दे, दे. 5-50 ए. तुम्ही काय मला रस्त्यावर तुला काय समजलं 50 का? रुपये सुट्टे दे. हा? दे का 5-50 दे रुपये. ना. नाही तुम्ही बापल्याकानी पार चव घालवली. तुम्हाला पार काय घालवली. काय झालं काय? काही सुद्धा नाही ठेवली. एक मिनिट. ये तो पाहिजे सगळं. माझं इकडे पण माझ्या ऐका. तोंडापायी नाही, हा. तुमच्या तोंडापायी झाले. तुमचं हे थोबाड इतकं चालत ना का त्याला माप नाही. हा मी काय बिकार बंगाराची नाहीये. ए, आई ते मी लहान 50 रुपयाचं घालायला. आणली तर आणली लोकाची, तिला बी आता सोन्याचं नका करू, बाजारी घाला. म्हणजे ती आई बाप्पांच्या घरी जाऊन चव घालील, इकडे ही बाया चव घालती. हा म्हणजे आख्या दुन्यात घालवा मी तुम्ही आधी आता. सांगते हे बाजार बिजारचं घालायचं असं ना, मला राहायचंच नाही इथं मग. कांदे इकले का तुला सोन्याने मडून टाक. म्हणजे कांदे विकू सर वाट पाहू का मी? तुम्ही बोलले घरी गेल्या तुझ्या घरात सोन्याचं अरे मंगळसूत्र तोर करायचं बाहेर नको निघू सुनबाई. हा तोर तर घाल. जर मला सोन्याचं मंगळसूत्र नाही आलं, ए का ग, तुमचं लव्ह मॅरेज झालं, तुझे आई बापा नव्हते का? हा? माझ्या बापाची परवानगी होती. कोण भेटल्याची हम्म. तो म्हणला करा म्हणा. हा त्यानं तर पारच सोडून दे त्याला. ते 50,000 दिले होते तुम्ही, ते दिले त्याला तिच्या बापाला. हं. काय ते काय झालं? त्याला 50,000 दिले ना आपण शिकायला, हा आणि तेच 50,000 त्याला दिले हिच्या बापाला. आता ते सांगायची गरज होती का? सांग. बरे बरे चांगले दिवे लावले पण. भांडवल शिवाय काहीच नाही. बरोबर. आता आम्हाला काही असो भांडवल लागतच. हा बरं, तू भांडवल इकडून गोळा केला आणि तिकडे त्यांची भरती हा. केली आणि आई बापांना लग्नाला सुद्धा तो बोलावलं आपण बॅच करायचं त्याच्यावर टाकली वाटतं ना. काय तुमच्या 50,000 रुपयावर आली का? 1 लाखाची घेतली ती. तुम्ही काय आम्हाला असे हे समज चालू मला समजतात का? त्याच्यात काय राहतं मला माहिती ना. सासरा नीट हा? बोल. आणि तू त्यालाही गटामाटामा करीत आताच. अहो मग ते बघा ना काय बोलताय ते. बोलले एक शब्द पण बोलणार नाही म्हणे माझ्या घरातले. सासरा आहे तो सासरा. हा. माझ्या बापाची पार रस्त्यावर आणून ठेवून राहिले तुम्ही तर. आणि मग अबे, सासरा आहे सासू आहे नीट बोलायचे. मग माझ्या बापाबद्दल बी नीट बोलायला लावा. मा बाप काय असं बिकार पैसे बंगार घेतले तो बापाने पैसे घेतले. नाही. आम्ही मागणच लागलो त्याचं तुम्ही नाक मागं लागले. त्याचं नाक आहे ना नकटय. म्हणजे तो बाप भाडखाऊ आहे मग. हो ए, आई. आई म्हणजे तुमची साईड घेऊन बोलते म्हणून तुम्ही असं काही पण नका ए, मी बोलू. काय म्हणतो, उठा विषय सोडा तो सगळा. मायला का कोण 50,000 घेतले जाऊ. पुरीला माळ घालून दिली, मग त्याला लाज वाटत का पुरीच्या आई बापांना बोला? आजकाल पोरी भेटती नाही होऊन जाता घ्या त्याच.
असं मी तुम्ही मोठं लग्न जरी करायला गेले असतं तर 2-2 आई. लाख घेतले असते ए, आई तुम्ही. आई चल जाऊ दे. शांत आहे. अगं किती कळतो पेक्षा देखण्यापुरी येऊन मग गेल्या काहून केले नाही काहून हा. आमच्याकडे बरं, आले जा. वास घेत घेत तुम्ही जा घरात. काहून आमच्याकडे वास घ्यायला आले गपचूप बस. जा रे घरात जा. जाऊ त्याला घरात. इकडल्या घरात जा. तिकडल्या नाही इकडं. आम्ही इथं- तिकडल्या घरात पाय देऊ नका. नाही जर त्या घरात पाय जर दिला ना मग पा टाइम झाला चल. जा लवकर. आता अंधार पडला, time झाला. शांत आहे. बाई, आता या पोरांनी तर तोंड दाखवाय जागा रे ठेवली. तोंडाच बरोबर दाखवायचं. उद्या गावात गेलं तर सगळे म्हणतील शांते तो पोराचं लगीन कवा झालं शांते तो कवा सून आणली आता या लोकांना काय तोंड काही द्या सांगते रजिस्टर केलं पण जोड सारखा वारकाच झाला आता. सारख्याला तू वाट- एक नाही त्याला काय तू एक करता? पटती दुपटे आता. आता सासू सुना पाहता अम्मा जाऊ दे ती तुमची जिरविला आता सांग माय काय केलं? हा. माय काय समज तिलाही माहिती सासरा काही कमी तोंडाला नाहीये पण मा भांडायचं काय कामात येते ना. सुना संग काय भांडणार मी. नाही नाही तुम्ही काय तुमचे भांडण- भांडण झाले का तुला ठेसलंच मी. हा 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 मला तुम्ही हात लावा पाहते मी बरं तुमचं. पाच इकडे जावाचं जावा ना. आता इकडे सून पोराने आणली खरी करून. सगळ्यामध्ये शांतीच वाईट का तर शांती खरं बोलती म्हणून हा. वा रे वा वाय वाय वाटायचं तर आणि गेले. मी काला राहते इकडं, तुला आली नसून भाकरी बुजायला मी जाते मा बापाच्या मग तिकडे घरी. काय पाच तिकडे कोण पाहायला चालली. कोणाला पाहिला बाय. नाही चालेल मग काय तिकडं? मनात काही काळ बाय. आणू हा? मी काला राहते तुमच्या पशी बरं लगेच चालले सोड. मग जाणारच आहे मी आता आहे ना सून स्वयंपाक करायला बरं पाहतो काही झाली पाहतो काय चल वा रे वा वा, चल. आयुष्यभर तेच केलं तुम्ही हा ना